नि सा गा पनि पनि गा पा पद पद गा नि ध सा नि सा गा पनि पनि गा पा पद पद गा नि ध सा ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची कर्तृत्व इथे गगनाला भिडे परिमोल जाणून ठेवू व्यक्तिविशेष नमस्कार. रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी मध्ये मी आरजे तेजल आपल्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत करते. जाणून घेऊया व्यक्तिविशेष हे सत्र. आज व्यक्तिविशेष या सत्रात आपण पुरुषोत्तम गणेश सहस्त्रबुद्धे यांच्याविषयीची माहिती समजून घेणार आहोत. पुरुषोत्तम गणेश सहस्त्रबुद्धे हे मराठी ग्रंथकार आणि विचारवंत होते. त्यांचा जन्म पुणे येथे 10 जून 1904 रोजी झाला. त्यांनी मुंबई विद्यापीठातून 1931 साली MA ची पदवी घेतली. 1939 साली त्यांनी मराठीमध्ये PhD केली. पुण्याच्या नूतन मराठी विद्यालयात शिक्षक म्हणून 1928 ते 1946 दरम्यान त्यांनी अध्यापन केले. सर परशुराम भाऊ महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक म्हणून त्यांनी 1946 ते 1964 या दरम्यान अध्यापन केले. पुढे पुणे विद्यापीठातही ते मराठीचे प्राध्यापक म्हणून निवृत्तीपर्यंत 1967 पर्यंत कार्यरत होते. मराठी साहित्याबरोबरच इतिहास, धर्म, संस्कृत, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र इत्यादी विषयांचा त्यांचा मोठा व्यासंग होता. या अनेक विषयांच्या व्यासंगातून आणि चिंतनातून स्वतः काढलेले निष्कर्ष समाजापुढे निर्भयपणे मांडण्याच्या हेतूने त्यांनी लेखन केले आणि विष्णू शास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, स्वातंत्र्यवीर सावरकर, जावडेकर, श्री माटे यांसारख्या निबंधकारांची परंपरा त्यांनी चालू ठेवली. ही परंपरा त्यांनी समृद्ध केली. त्यांचे बरेच असे लेखन प्रबंधांच्या स्वरूपाचे तसेच मुख्यत्वे समीक्षात्मक आहे. त्यातील काही विशेष उल्लेखनीय ग्रंथ म्हणजे भारतीय लोकसत्ता 1954, लोकसत्तेला दंडसत्तेचे आवाहन 1962, भारतीय तत्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म 1965, हिंदू समाज संघटना आणि विघटना 1967, इहवादी शासन 1972, केसरीची त्रिमूर्ती 1974 आणि महाराष्ट्र संस्कृती 1977. भारतीय लोकसत्तेच्या विकासाचे ऐतिहासिक पद्धतीने केलेले विवेचन त्यांच्या भारतीय लोकसत्ता या ग्रंथात आहे. लोकसत्तेला दंडसत्तेचे आवाहन या प्रबंधामध्ये भारतीय समाजातील अनेक दोषांची मीमांसा त्यांनी केलेली असून भारतीय जनतेची मानसिक क्रांती होण्याची आवश्यकता त्यांनी या ग्रंथात प्रतिपादन केली आहे. त्यासाठी चारित्र्य संपन्न, राष्ट्रनिष्ठ, धर्मनिष्ठ, निस्वार्थी आणि विज्ञाननिष्ठ अशा लाखो तरुणांची संघटना उभी राहून तिने लोकशिक्षणाचे कार्य शिरावर घेतले पाहिजे असा विचार त्यांनी व्यक्त केला आहे. सोव्हिएत रशिया आणि चीन या देशांनी लोकशाहीऐवजी दंडसत्तेचा मार्ग स्वीकारला आणि आपले स्वातंत्र्य व सरहद्दी अबाधित राखल्या. तथापि दंडसत्तेलाही यशस्वी होण्यासाठी लोकशिक्षणाची गरज असतेच हेही त्यांनी नमूद केले. महाभारतातील धर्मशास्त्र, समाजकारण, व्यवहारनीती अर्थात राजनीतीशास्त्र आणि प्रवृत्ती धर्म यांचे विवेचन भारतीय तत्वज्ञान अथवा राष्ट्रधर्मामध्ये केले असून महाभारतातील राष्ट्रधर्माच्या सिद्धांतांचा अभ्यास, त्यांचे पालन राष्ट्राच्या अभ्युदयासाठी अत्यंत आवश्यक असल्याचा निर्वाळा त्यांनी दिला आहे. भारताचा इसवी सन 1000 पासूनचा इतिहास हा हिंदूंच्या पराभवांचा आणि पारतंत्र्याचा इतिहास का झाला याची कारणमीमांसा हिंदू समाज, संघटना आणि विघटना यामध्ये त्यांनी केली आहे.
विष्णुशास्त्री चिपळूणकर, समाजसुधारक आगरकर आणि लोकमान्य टिळक यांच्या कार्याचे विवेचन व मूल्यमापन केसरीची त्रिमूर्ती यामध्ये त्यांनी केले आहे. महाराष्ट्राची संस्कृती या ग्रंथात इसवी सन पूर्व 235 ते इसवी सन पूर्व 1947 या दीर्घ कालखंडातील महाराष्ट्राच्या संस्कृतीचे विवेचन धर्म, राजकारण, समाजरचना, अर्थकारण, विज्ञान, कला, साहित्य व शिक्षण यांच्या संदर्भात केले आहे. त्यांच्या निबंध संग्रहात राजविद्या 1959, पराधीन सरस्वती 1962, वैयक्तिक व सामाजिक 1963 आणि माझे चिंतन 1973 यांचा समावेश होतो. याखेरीज लोकहितवादींच्या या शतपत्रांचे त्यांनी 1977 या साली संपादन केले. त्यांच्या भारतीय लोकसत्ता या 1954 सालच्या ग्रंथाला मुंबई विद्यापीठाचे तरखडकर पारितोषिक मिळाले. हे पारितोषिक त्यांना ज्या साली ग्रंथ लिहिला त्याच साली म्हणजे 1954 साली मिळाले. कथा, प्रहसन, नाटक असे काही ललित लेखन त्यांनी केले आहे. प्राध्यापक पुरुषोत्तम गणेश सहस्त्रबुद्धे हे लेखन आणि मराठी विषयात PhD मिळवणारे पहिलेच अभ्यासक होते. हिंदू धार्मिक परंपरा आणि सनातन यावर त्यांनी सडकून टीका केली होती. समाजात ते विद्वान म्हणून ओळखले जायचे. लेखक म्हणून त्यांनी शैक्षणिक संशोधनापासून काल्पनिक लेखनापर्यंत विविध साहित्य प्रकार हाताळले. प्राध्यापक पुरुषोत्तम गणेश सहस्त्रबुद्धे यांची कारकीर्द आणि त्यांना लाभलेले सार्वजनिक मानसन्मान यांच्या नोंदी आहेत. मात्र जडणघडणीच्या वयातील त्यांच्याविषयीची फारशी माहिती उपलब्ध नाही. त्यांच्याकडून शिकलेल्यांची तसेच त्यांच्या समकालीन लोकांची प्रशंसापत्रेही आहेत. हे सर्व एकत्रितपणे ऑनलाईन पाहायला मिळते. त्यांचे पुत्र सुहास सहस्त्रबुद्धे यांनी हा माहितीचा ठेवा सर्वांसाठी खुला ठेवला आहे. त्यांच्या माजी विद्यार्थ्यांमध्ये आणि साहित्य वर्तुळात ते डॉक्टर या नावाने परिचित होते. सहस्त्रबुद्धे यांनी आपल्या कारकिर्दीत काही नाटके लिहिली. लोकशाही, हिंदू समाज, हिंदूंची राजकीय प्रतिमा, सामाजिक जीवनातील तर्कनिष्ठेचे महत्त्व, तत्वज्ञान व राष्ट्रीयत्व यांच्यातील विरोधाभास अशा अनेक विषयांवर अतिशय विपुल प्रमाणात त्यांनी निबंध लेखन केले. त्यांच्या आकर्षणाचा भाग म्हणजे रामायण आणि महाभारतातील पौराणिक राजकारण हे होय. या विषयाचा त्यांनी आपल्या लेखनात पुरेपूर वापर केला. उदाहरणार्थ भारतीय तत्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म हा त्यांचा 1965 सालचा निबंध. त्यांचे माजी विद्यार्थी विद्याधर पुंडलिक यांनी सहस्त्रबुद्धे यांच्यावर निबंध लिहिला आहे. सहस्त्रबुद्धे यांनी धार्मिक अंधश्रद्धांबद्दल केलेल्या टीकात्मक लेखनाचा उहापोह महाराष्ट्रातील ग्रीक शिक्षक डॉक्टर पुरुषोत्तम गणेश सहस्त्रबुद्धे असे शीर्षक असलेल्या या निबंधात आहे. परंपरा व अनुसरण याबाबत विद्यार्थ्यांच्या मनात असलेले कोडे ते कसे सोडवीत याविषयी या निबंधात आहे. 1930 ते 1940च्या काळात मूलगामी तत्वज्ञानाचा प्रसार करण्यासाठी सहस्त्रबुद्धे उजव्या विचारसरणीच्या संघटनेकडे कसे गेले याचे वर्णन या निबंधात आहे. कालांतराने मात्र या विचारसरणीच्या मार्गाबाबत त्यांचा भ्रमनिरास झाला. त्यांनी 1940च्या दशकात ही विचारसरणी सोडली. सहस्त्रबुद्धे यांचे काही प्रबंध खूपच गाजले. विज्ञानप्रणीत समाजरचना 1936, भारतीय लोकसत्ता 1954, महाराष्ट्र संस्कृती 1959, लोकसत्तेला दंडसत्तेचे आवाहन, हिंदू समाज, इहवादी शासन 1972, साहित्यातील जीवनभाष्य 1970 यांचा त्यात उल्लेख करावा लागेल. त्यांच्या काल्पनिक साहित्य लिखाणात सत्याचे वाली 1933, वधू संशोधन 1937 ही नाटके तर लपलेले खडक 1934 हा लघुकथा संग्रह यांचा समावेश आहे. राजविद्या 1959, पराधीन सरस्वती 1962 या नावांनी सुद्धा त्यांचे निबंध प्रकाशित आहे. सहस्त्रबुद्धे यांनी उतार वयात सुद्धा अभ्यास मंडळांच्या माध्यमातून लिखाण आणि अध्यापन चालूच ठेवले होते. 1939 साली स्वभाव लेखन या विषयावर प्रबंध लिहून त्यांनी डॉक्टरेट मिळवली होती.
डॉक्टर सहस्त्रबुद्धे यांचे 19 ग्रंथ आणि असंग्रहित लेख असे सुमारे 3000 पानांचे विचारधन संकेतस्थळावर वाचायला मिळते. सध्याच्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीत डॉक्टर पुरुषोत्तम गणेश सहस्त्रबुद्धे यांचे विचार उपयुक्त आणि मार्गदर्शक आहे. डॉक्टर सहस्त्रबुद्धे यांचे काही असंग्रहित लेख म्हणजे यांची तेजस्वी परंपरा म्हणजे मी, मातृभूमीच्या मंदिरात, विशाल अहंकार, स्वातंत्र्यवीर सावरकरांचे क्रांती कार्य, राष्ट्रीय एकात्मता, बांगला मुक्तीचा अन्वयार्थ हे त्यांचे काही असंग्रहित लेख आहेत. सहस्त्रबुद्धे यांच्या यष्ट शब्दीला म्हणजे 1964 साली व्यक्तिदर्शन आणि साहित्य विवेचन नावाचा 2खंडी ग्रंथ सत्कार समितीने प्रसिद्ध केला. गेल्या 100 वर्षात महाराष्ट्रात चिपळूणकर, आगरकर, टिळक, लोकहितवादी, काळकर्ते परांजपे, महात्मा फुले, प्राध्यापक माटे, डॉक्टर आंबेडकर यांसारख्या विचारवंत कर्तृत्ववान पुरुषांची एक परंपराच होऊन गेली. प्रत्येकाने काळाच्या मागणीनुसार निरनिराळ्या क्षेत्रात प्रचंड असे कार्य करून समाजाला मार्गदर्शन केले, तसेच समाजसेवा सुद्धा केली. ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून बाहेर पडण्याची तळमळ त्यांच्या ठिकाणी प्रकर्षाने दिसून येत होती. भारताला जगात मानाचं स्थान मिळवून देण्यासाठी त्यांनी आपल्या सर्व शक्ती पणाला लावल्या. समाजातले दोष नाहीसे करून त्याला तेजस्वी व कर्तबगार बनवण्यासाठी या साऱ्या महाभागांनी अक्षरशः सतीचे वाण हाती घेतले होते. याच पराक्रमी पुरुषांच्या मालिकेत महाराष्ट्राला वैचारिक मार्गदर्शन करणारे डॉक्टर पुरुषोत्तम गणेश सहस्त्रबुद्धे यांचे स्थान आहे. आजच्या राजकीय बजबजपुरीत समाज कोणत्या दिशेने वाहवत चालला आहे, त्याची दिशा प्रयत्नपूर्वक बदलणे किती आवश्यक आहे याविषयी तर्कशुद्ध विचारसरणी व आंतरिक तळमळ हा डॉक्टर सहस्त्रबुद्धे यांच्या लिखाणाचा स्थायी भाव आहे. कित्येक वर्षे याच कार्यासाठी आपली लेखणी व वाणी ते सतत झिजवत होते. समाज अंधश्रद्ध राहू नये यासाठी विज्ञानाच्या प्रकाशात सत्यशोधन कठोरपणे करून विचारपूर्वक आपला मार्ग प्रगतीच्या दिशेने आखावा म्हणून विविध व्यासपीठांवरून त्यांनी महाराष्ट्रात प्रचंड ज्ञानसत्र चालवले होते. कोणत्याही विषयाचा अतिशय सूक्ष्म पद्धतीने सांगोपांग अभ्यास करून वाचकांच्या मनावर तो विषय ठामपणे बिंबवण्याची कला डॉक्टर साहेबांना उत्तम लाभली होती, असे थोर मराठी साहित्यिक व विचारवंत डॉक्टर पुरुषोत्तम गणेश सहस्त्रबुद्धे यांचे निधन 4 मार्च 1985 रोजी झाले. त्यांचे निधन पुणे येथे झाले. आज व्यक्तिविशेष या सत्रात आपण डॉक्टर सहस्त्रबुद्धे यांच्याविषयी जाणून घेतले. पुन्हा भेटूया पुढील सत्रात. तोपर्यंत स्टे ट्यून टू रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी. धन्यवाद. कंपनी सुरू केली होती. ती आज जगातील सर्वात प्रभावशाली आणि महाबलाढ्य सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये गणली